मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पेण शहरातल्या माजी नगरसेवक नगरसेविका असतील, प्रमुख नेते असतील, आज शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। खरं तर बदलत्या पेणमध्ये परिवर्तन होणं ही काळाची गरज आहे। आम्ही महायुती धर्म पाळणारे लोक निश्चित होतो। मध्यंतरीच्या काळामध्ये आदरणीय आमदार माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन पक्षाच्या प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही त्यांच्याशी या संदर्भातली विशेष चर्चा केली। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्यावर चर्चा केली। आशावादी होतो की निश्चित की जसं महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ज्या पद्धतीने महायुती धर्म पाळून आपण पुढे जातोय, तीच परिस्थिती रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या येणाऱ्या नगरपालिका नगर परिषदेमध्ये कार्यरत व्हावी ही आमची इच्छा होती। आमचे आदरणीय नेते शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही ह्या पद्धतीने जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। जिल्हा प्रमुख राजा किने असतील, मी असेल, तुषार मानकोळे असतील, शहर प्रमुख सर असतील, अन्य मान्यवर सगळे महिला पदाधिकारी असतील, आमचा हेतू एकच होता की ज्या पद्धतीने लोकसभेला आम्ही एकत्र येऊन सगळ्यांनी तटकरे साहेबांना, खासदार महोदयांना खूप अपार कष्ट केले। आज ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांची कन्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री महोदय आहेत। एकंदर बघितलं असं की ते प्रदेशाध्यक्ष देखील आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती धर्म पाळून आपण पुढे गेलं पाहिजे या अनुषंगाने ती कार्यपद्धती चालू राहिली पाहिजे होती। पण नेहमी तेच आहे की रायगडच्या राजकारणामध्ये उलटफेर करणारे काही नेते आहेत, त्याच्यापैकी एक तटकरे साहेब, आणि त्यांना लोकसभेला निवडून देत असताना सगळ्याच महायुतीच्या नेते मंडळींनी, कार्यकर्त्यांनी अपार कष्ट करून त्या निवडून दिलं। राष्ट्रवादीचे महाराष्ट्रामध्ये एकच खासदार आहेत अजित गटाचे, ते रायगडचे आहेत। आणि म्हणून आशावादीत आम्ही निश्चित होतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती धर्म पाळून सीटचं वाटप होणं काळाची गरज होती, पण नेहमीप्रमाणे दिसत नाही तसं। आणि परवा तर त्यांच्या सुपुत्र माजी आमदार अनिकेत महाडच्या एका पत्रकार परिषदेत सांगितलं की रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली, त्यांनी घोषणा अधिकृत केली। जरी त्यांनी बालिश बुद्धीने घोषणा केली असेल तर त्याच्या पाठी मागे तटकरे साहेबांचंच हे विचार आहेत असं नक्की आम्ही जाणून चाललो। आणि त्यानंतर आम्ही आमची विचारधारा बदलली आणि म्हणून आजचा प्रवेश हा दिशादर्शक निश्चित आहे। बदलत्या पेणच्या राजकारणामध्ये निश्चित त्याचं चित्र स्पष्ट होईल। सक्रिय पेणच्या राजकारणामध्ये आमचा पक्ष शिवसेना गेले कित्येक वर्ष कार्यरत आहे। मध्यंतर झालेल्या घडामोडीनंतर देखील शिंदे गटाची ताकद जी आबादी कायमस्वरूपी राहिलेली आहे आणि या बदलत्या ह्याच्यामध्ये पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी पक्षाच्या पाठी उभारण्याचं प्रामाणिकपणे काम केलं। एक तर मध्यंतरच्या काळामध्ये 11.5 कोटी रुपये निधी या नगरपालिकेला मी माझ्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केला। म्हणजे 30 ते 40% पैसे खर्च झालेले आहेत, त्याच्यामधले काही पैसे निधी येणं बाकी आहे, पण तो आम्ही युती धर्म पाळून पुढे जात होतो। एकंदर आशा होती की वरिष्ठ लेवलला ज्या पद्धतीने घडामोडी चालल्यात, बदलत्या पेणच्या राजकारणामध्ये जे काय चित्र स्पष्ट होतंय याच्या मागे काहीतरी षडयंत्र असं मला निश्चित वाटतं। रविशेठचं एकंदर राजकीय प्रवास आपण बघितला। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।